श्री स्वामी समर्थ. धनु राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नवीन वळण येणार का? अडकलेली कामे पूर्ण होतील का? नशिबाची साथ किती मिळणार आणि मेहनतीचे फळ किती गोड असणार? या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल का? नवीन संधी तुमचं आयुष्य बदलतील का? मेहनतीचं फळ किती मिळणार? चला तर जाणून घेऊया धनुराशीसाठी हा आठवडा किती खास ठरणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, नवीन संधी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मात्र काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाची गरज भासेल. आपल्या निर्णयांमध्ये स्थिरता ठेवली तर यश निश्चित मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी बदल, शिकवण आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येणार आहे. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी अनपेक्षित वळण मिळेल. तुमची सकारात्मक वृत्ती आणि धाडसी निर्णय घेण्याची तयारी तुम्हाला पुढे नेईल. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे हेच तुमच्या यशाचे मुख्य रहस्य ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत स्पष्टपणे दिसून येईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची ओळख अधिक मजबूत बनेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन डील्स आणि चांगले आर्थिक व्यवहार घडू शकतात. मात्र निर्णय घेताना घाई करू नका, कारण छोटा चुकीचा निर्णय पुढे मोठा परिणाम करू शकतो. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. अचानक एखादा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. थोडी बचत केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, मात्र एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी शांतता आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. मानसिक स्थिती आणि आरोग्य. मन प्रसन्न राहील, पण कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग, ध्यान किंवा फिरायला जाणे तुम्हाला मानसिक शांतता देईल. आरोग्याच्या बाबतीत लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य आहार आणि पुरेशी झोप यावर लक्ष द्या. विशेष संधी आणि आव्हाने. या आठवड्यात तुमच्यासमोर काही नवीन संधी येतील, ज्या तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. मात्र त्या ओळखण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावे लागेल. एखादे जुने काम पूर्ण होऊन समाधान मिळेल. काही आव्हाने येतील, पण तुमची जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यावर मात करेल. उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम गुरवे नमः मंत्राचा जप करा. पिवळ्या रंगाचा वापर वाढवा. गरजू लोकांना अन्नदान करा. हा आठवडा धनुराशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. मेहनतीचे फळ मिळेल आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक बाबतीत समाधान मिळेल, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. संयम, सकारात्मकता आणि योग्य निर्णय यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. हा आठवडा धनुराशीसाठी अनेक अनुभवांनी समृद्ध असा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी थोड्या आव्हानात्मक वाटू शकतात, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला योग्य फळ मिळण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जात राहणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक ठळक होईल आणि तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे राहील. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा गोडवा वाढवणारा ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी जुळलेले नाते अधिक घट्ट होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. मानसिकदृष्ट्या तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल, ज्यामुळे तुमचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. काही जुन्या चिंता दूर होतील आणि नवीन आशा निर्माण होतील. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला स्वतःची क्षमता ओळखून पुढे जाण्याची संधी देणारा आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही या आठवड्याचा पूर्ण लाभ घेऊ शकता. धन्यवाद.